गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालच्या बॅचमध्ये आपण सुरुवात केली होती व्हायरल डिसीजेसला आणि व्हायरल डिसीजेस शिकत असताना आपण एक डिसीज पाहिला कॉमन कोल्ड. सगळ्यांना माहिती आहे की बाबा कॉमन कोल्ड आपण पाहत असताना आपण कॉमन कोल्डचं थोडंसं इंट्रोडक्शन पाहिलं की व्हॉट इज द कॉमन कोल्ड. तर सगळ्यात पहिले आपण कॉमन कोल्डला म्हटलं की कॉमन कोल्ड इज द व्हायरल इन्फेक्शियस डिसीज. हा एक व्हायरल इन्फेक्शियस डिसीज आहे. दिस इज द व्हायरल इन्फेक्शियस डिसीज which caused by the virus and there are the two viruses. One is the rhinovirus and second one is the coronavirus. या दोन viruses मुळे आपल्याला common cold हा disease होतो. या दोन viruses मुळे आपल्याला common cold हा disease होतो. ज्याच्यामध्ये आपण त्या डिसीजचं ट्रान्समिशन पाहिलं. त्यानंतर आपण ट्रान्समिशनच्या नंतर आपण कॉमनली त्या डिसीजचे सिम्पटम्स पाहिले. सिम्पटम्सच्या नंतर आपण पाहिलं की प्रिव्हेंशन आपण कसं करतो आणि नंतर आपण पाहतो की ट्रीटमेंट. ओके, नाउ टुडे वी टेक द सम व्हायरल डिसीजेस. आपल्याला व्हायरल डिसीजेस शिकायचे आहे. बरेचसे व्हायरल डिसीज असतात पण थोडेसे जे काही इम्पॉर्टंट व्हायरल डिसीजेस आहेत जे कॉमनली असतात तर ते कॉमनली व्हायरल डिसीजेस आपल्याला पाहायचे आहे की असे कुठले कुठले डिसीजेस आहेत की जे आपण कॉमनली पाहतो जे ह्यूमन बीइंगला कॉज होतात. ओके, सो दिस इज द टॉपिक that is the some viral diseases. आपल्याला व्हायरल डिसीजेस पाहायचे आहे. आता लक्षात द्यायचं काल जसं आपण पाहिलं की सगळ्यात पहिले आपण कॉमन कोल्डला डिटेली शिकलो. तर शिकत असताना आपण सगळ्यात पहिले पाहिलं की डिसीज कुठला असतो, नेम ऑफ दॅट डिसीज. त्यानंतर आपण पाहिलं दॅट इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आणि ट्रान्समिशन. बरोबर, तर आपल्याला असे जे डिसीज पाहायचे आहेत तर सगळ्यात पहिले आपण डिसीज पाहून घेता इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा मी काल तुम्हाला एक शिकवत असताना एक महत्त्वाचं सांगितलं की बाबा इन्फ्लुएन्झा किंवा कॉमन कोल्ड या दोघांना जर कसं ओळखायचं असतं तर कॉमन कोल्डमध्ये ड्राय कफ असतो आणि इन्फ्लुएन्झामध्ये कफ विथ स्पुटम म्हणजे खोकल्यासोबत बेडका पडतो. तर असा जर डिसीज असतो तर त्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो. ओके, सो इन्फ्लुएन्झा इज द व्हायरल डिसीज. आता जेवढे काही आपण इथे डिसीज पाहणार आहे टोटल आपण 12 डिसीजेसला शॉर्ट चार्ट मध्ये समजून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा असा चार्ट काढायचा आहे. ओके, सिलेबसला फक्त कॉमन कोल्ड आहे. सिलेबसला फक्त कॉमन कोल्ड आहे पण समजून घेत असताना आपण सगळ्या डिसीजेसला पाहू कारण की इम्पॉर्टंट आहे. नीट मध्ये विचारू शकतात आणि विचारतात. ओके, सो लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपण डिसीज पाहतोय इन्फ्लुएन्झा. पण हे सगळं पाहायच्या अगोदर ज्यावेळेस आपण चार्ट ड्रॉ करसाल तर चार्ट मध्ये तुम्हाला ब्लॉक करायचे आहेत. सगळ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सिरीज नंबर लिहायचा आहे. सेकंड ब्लॉक मध्ये नेम ऑफ द डिसीज लिहायचा आहे. थर्ड ब्लॉक मध्ये पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स तुम्हाला करायचं आहे. फोर्थ ब्लॉक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ट्रान्समिशन ऑफ दॅट डिसीजेस. त्यानंतर त्या डिसीजचं मेन सिम्पटम्स की जेणेकरून आपण त्या डिसीजला ओळखतो. त्यानंतर इन्क्युबेशन पिरियड की तो डिसीज किती दिवसाचा असतो आणि नंतर आपल्याला पाहायचं की त्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण पाहतोय बेटा इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा हा एक कोल्डचाच प्रकार आहे. सर्दीचाच एक तो डिसीज आहे ज्याला आपण फ्लू नॉर्मली फ्लू म्हणतो. ज्याच्यामध्ये शिंका आणि बिडके आपल्या विथ कफ येतात तर त्या डिसीजला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो. आता हा जो काही इन्फ्लुएन्झा डिसीज आहे दिस डिसीज इज कॉज्ड बाय द व्हायरस अँड दिस पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. म्हणजे इन्फ्लुएन्झाचा जो पॅथोजन आहे जो एजंट्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झा होतो सो दिस pathogen or the positive organism of the influenza is the myxovirus. तो myxovirus आहे की ज्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झा डिसीज होतो इज द myxovirus. सो द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ द इन्फ्लुएन्झा इज द myxovirus. हा myxovirus जो आहे तर तो इन्फ्लुएन्झाचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहे ज्याच्यामुळे आपल्याला काय होतो रे बेटा, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो अँड दिस डिसीज इज कॉल्ड ॲज इन्फ्लुएन्झा. myxovirus मुळे कुठला डिसीज होतो रे बेटा आपल्याला इन्फ्लुएन्झा. आता लक्ष द्यायचं आहे की हा जो इन्फ्लुएन्झा आहे का हा इन्फ्लुएन्झाचं ट्रान्समिशन कसं काय होतं, हाऊ इट ट्रान्समिटेड, की तो कसा काय ट्रान्समिट होतो, कसा काय स्प्रेड होतो. तर सगळ्यात पहिले इट इज स्प्रेड बाय द ड्रॉपलेट फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे तर ज्यावेळेस तो शिंकल किंवा खोकलं तर त्याच्यामधून जे ड्रॉपलेट्स पसरतील स्प्रेड
इन्फ्लुएन्झा काय होतं बेटा, डिसीज ट्रान्समिट होतो टू द नॉर्मल पर्सन. सेकंड याचं ट्रान्समिशन बाय द कॉन्टॅक्ट, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन सोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर हा मायक्रो व्हायरस नॉर्मल बॉडीमध्ये जातो आणि डिसीज कॉज करतो. दिस डिसीज इज कॉल्ड ॲज इन्फ्लुएन्झा. ओके. त्यानंतर या इन्फ्लुएन्झाचं मेन सिम्पटम्स कुठलं, याचे मेन सिम्पटम्स कुठले, लाईक दॅट कोल्डचे जसे सिम्पटम्स आहेत तसेच सिम्पटम्स इन्फ्लुएन्झाचे असतात. पण फरक नेमका कुठं आहे तर मी फरक तुम्हाला सांगतोय. कॉमन कोल्ड आणि याच्यातला मी फरक तुम्हाला कॉमनली सांगतोय. काय फरक सांगतोय की जे काही कॉमन कोल्ड असते ना, कॉमन कोल्ड मध्ये जो कफ असतो तर तो ड्राय असतो आणि इन्फ्लुएन्झा मध्ये जो कफ असतो तो कफ विथ स्पुटम, म्हणजे खोकल्यासोबत बेडके येतात, तर तो जो डिसीज आहे तो इन्फ्लुएन्झा आहे. कुठल्या ऑर्गॅनिझममुळे होतो बेटा, मायक्रो व्हायरस. ट्रान्समिशन एक तर तो ड्रॉपलेटच्या थ्रू होतो किंवा इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमुळे आल्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झा होतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं याचे मेन सिम्पटम्स. सगळ्यात महत्त्वाचं मेन सिम्पटम जर काही असेल इन्फ्लुएन्झाचं तर इट इज द नजल कंजेशन. नाकामधून श्वास घ्यायला त्रास होतो, आपण नजल कंजेशन म्हणतो. नाक बेडणं, तुम्हाला माहिती आहे सर्दी झाल्यानंतर आपल्याला श्वास घेता येते, झोपात तुम्हाला श्वास घेता येते, नाक बेडतं, पाठ इकडून उडून तिकडून उडून, हे जे काही आपल्याला सिम्पटम दिसतं ते सिम्पटम्स इज कॉल्ड ॲज नजल कंजेशन. त्यानंतर आपण याचं सेकंड सिम्पटम्स पाहतो, कफ विथ स्पुटम. खोकला असतो पण खोकल्यासोबत काय असतं तर बेटा बेडके येतात, ग्रीनिश कलरचे, अलोइश कलरचे आपल्याला बेडके येतात. तर कफ विथ स्पुटम हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम्स आहे इन्फ्लुएन्झाचं. आणि त्यानंतर पाहतो बेटा आपण स्नीज म्हणजे शिंकायला. आता एक लक्षात ठेवायचं की जी काही कॉमन कोल्ड आहे या कॉमन कोल्डचा इफेक्ट आपल्या लंग्स वरती होत नाही. मी काल सांगितलं की कॉमन कोल्ड इन्फेक्ट ओनली द नोज अँड फॅरिंक्स म्हणजे थ्रोट. पण इन्फ्लुएन्झा जो आहे, जी इन्फ्लुएन्झा इन्फेक्ट द नोज, थ्रोट अँड लंग्स. लक्षात ठेवायचं कसं ओळखायचं की इन्फ्लुएन्झा झाला म्हणून कसं ओळखायचं. जर इन्फेक्शन जर नोज, थ्रोट म्हणजे फॅरिंग्स आणि जर लंग्सला होत असेल म्हणून बेडका येतो, लंग्सला होतो म्हणून बेडका येतो, त्याच्यामुळं ते लक्षात ठेवायचं की इन्फ्लुएन्झामध्ये तिघांनाही इन्फेक्शन होते आणि कॉमन कोल्ड जी असते तर त्या कॉमन कोल्डमध्ये फक्त दोनच ऑर्गन, नोज आणि कोण फॅरिंग्स म्हणजे थ्रोट. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पाहतो की इन्फ्लुएन्झाचा इन्क्युबेशन पिरियड, जसा कॉमन कोल्डचा इन्क्युबेशन पिरियड हा 7 to 10 days असतो. सर्दी आपल्याला 7 ते 10 दिवसाची असते, तसाच इन्फ्लुएन्झाचा इन्क्युबेशन पिरियड इट इज 24 to 72 hours. 24 to 7 म्हणजे 2 किंवा 3 किंवा एक किंवा 2 दिवसाचा आपल्याला त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो. 1 किंवा 2 दिवस आपल्याला ते लक्षणं दिसतात. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तो डिसीज कुठपर्यंत असतो. ओके. त्यानंतर आपण पाहतो की याच्यावरती कुठली ट्रीटमेंट एकच आहे की तुम्हाला वॅक्सिन घ्यावी लागते. जन्मल्याबरोबर आपल्याला वॅक्सिन देतात, त्याच्यासोबत 5-10 महिन्यानंतर तुम्हाला इन्फ्लुएन्झाची सुद्धा वॅक्सिन दिलं जाते. तर ते वॅक्सिनच एक ट्रीटमेंट आहे. व्हायरल डिसीजचे, या जे काही व्हायरल डिसीज आहे तर या व्हायरल डिसीजचे जे काही ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट डिसीज व्हायच्या अगोदर आहे. डिसीज झाल्यानंतर याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. एक लक्षात ठेवायचं की जेवढे काही व्हायरल डिसीजेस आहेत ते ऑल द व्हायरल डिसीज हॅव द ट्रीटमेंट बिफोर द कॉज. डिसीज व्हायच्या अगोदर याच्यामध्ये ट्रीटमेंट आहे, डिसीज झाल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट मिळत नाही. ते इन्क्युबेशन पिरियडच्या नंतर तो ऑटोमॅटिकली बरा होतो. ओके. त्यानंतर सेकंड डिसीज आपल्याला पाहायचं बेटा चिकन पॉक्स. आता चिकन पॉक्स म्हणजे काय, ते चिकन पॉक्सला आपण अगोदरमध्ये देव्या तुम्ही हा वर्ड ऐकला असेल किंवा देवी झाली, तो चिकन पॉक्स. तर तो चिकन पॉक्स कशामुळे होतो, या चिकन पॉक्सचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठला आहे तर द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ चिकन पॉक्स इज द व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस आहे. आपण सगळे व्हायरल डिसीज पाहतो म्हणजे चिकन पॉक्स ज्या ऑर्गॅनिझममुळे होतो इज द व्हायरस. मग तो कुठला आहे बेटा, व्हॅरिसेला झोस्टर. लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे, चिकन पॉक्सचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम व्हॅरिसेला झोस्टर. मग हा जो काही रोग होता चिकन पॉक्सचा कशामुळे व्हायचा तर एक तर कॉन्टॅक्ट आल्यामुळे, इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आपल्याला हा चिकन पॉक्स नावाचा डिसीज होतो किंवा एकतर फोमाइट. आता फोमाइट बॉर्न डिसीज आपण पाहिलं होतं इनडायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये. फोमाइट म्हणजे काय, जर इन्फेक्टेड पर्सनच्या आर्टिकल सोबत म्हणजे तो जो ज्या वस्तू वापरतो, क्लोथ्स आहे, हँडकरचीप आहे, याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर ज्यावेळेस आपला डिसीज होतो तर त्या डिसीजच्या ट्रान्समिशनला आपण म्हणतो फोमाइट.
व्हाईट. म्हणजे एकतर चिकन पॉक्स हा कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो, नाहीतर इन्फेक्टेड पर्सनचे जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्या जे काही डेली नीड्स थिंग्स आहेत त्याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट आला म्हणजे व्हाईट बोर्न मेथडने सुद्धा आपल्याला काय वगैरे भेटतो, चिकन पॉक्स हा डिसीज होतो. ओके. त्यानंतर या चिकन पॉक्सचं जर सगळ्यात महत्त्वाचं जर सिम्पटम्स काही असेल तर बिग सोर्स ऑन आवर स्किन. असे खूप मोठे मोठे फोडं आपल्या अंगावरती येतात, लाल लाल असे खूप मोठे फोडं आपल्या शरीरावरती येतात आणि मोस्ट ऑफ जे फोडं असतात तर ते आपल्या फेस, चेस्ट आणि आपल्या लिम्स वरती असतात. लक्षात ठेवायचं, मोस्ट ऑफ जे फोडं असतात चिकन पॉक्सचे जे आपला फेस, चेस्ट आणि आपल्या लिम्स वरती असतात. दिस इज द मेन सिम्पटम्स ऑफ द चिकन पॉक्स, दॅट इज द स्किन सोअर. सोअर म्हणजे फोडं किंवा या सोअरलाच आपण म्हणतो बेटा लेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज लेशन. लेशन मीन्स दॅट फोडं, बॉडीवरती फोडं त्याला सोअर्स किंवा लेशन्स म्हणतो. ओके. त्यानंतर त्याचं इन्क्युबेशन पिरियड किती असतं तर 1 महिना, 2 to 5 weeks, 2 ते 5 आठवडे हा चिकन पॉक्स आपल्याला असतो. याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. ओके. आणि याच्यावरती जर काही अवेलेबल असेल तर इट विल बी द वॅक्सिन. तुम्हाला वॅक्सिनच घ्यावी लागते. मी अगोदरच सांगितलं की जेवढे काही व्हायरल डिसीज आहे त्याच्यावरती जर काही ट्रीटमेंट असेल तर इज द ओनली वॅक्सिन. ती फक्त एक वॅक्सिन आहे. प्रॉपर ट्रीटमेंट कुठल्याच डिसीजवरती नाही. आफ्टर द कॉज डिसीज झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट अवेलेबल नाही. बिफोर द डिसीज द ट्रीटमेंट इज अवेलेबल इज द वॅक्सिन, इज ओनली द वॅक्सिन. तुम्ही आता पाहता कोरोना वॅक्सिनच काढताय, तिथं प्रॉपर ट्रीटमेंट आहे. वॅक्सिनेशन इज द प्रॉपर ट्रीटमेंट फॉर ऑल द व्हायरल डिसीजेस. जेवढे काही व्हायरल डिसीज आहे त्याच्यासाठी जर प्रॉपर ट्रीटमेंट कुठली असेल इज बिफोर द डिसीज. आफ्टर द डिसीज नाही, बिफोर द डिसीज. डिसीज व्हायच्या अगोदर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि इट इज द ओनली वॅक्सिन. ती फक्त एक वॅक्सिन असते. ओके. त्यानंतर तुम्हाला थर्ड डिसीज पाहिजे आपण 2 पाहिले, एक पाहिले इन्फ्लुएन्झा, दुसरा पाहिला आपण चिकन पॉक्स. सोपा आहे. इन्फ्लुएन्झा, मायक्रोव्हायरस, चिकन पॉक्स, व्हॅरिसेला झुस्टर. नाउ नंबर 3 स्मॉल पॉक्स, काजण्या. त्याला आपण काजण्या म्हणतो. नॉर्मली आपला डिसीज होतो, एकदाच होतो. का होतो हे मी तुम्हाला नंतर समजून सांगतो. एकदाच होतो, त्यानंतर तो डिसीज होत नाही. मग आता स्मॉल पॉक्स जो आहे हा एक व्हायरल डिसीज आहे. मग असा कुठला व्हायरस आहे की ज्याच्यामुळे आपल्याला स्मॉल पॉक्स होतो, काजण्या होतात? सो द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ स्मॉल पॉक्स लक्षात ठेवायचं व्हॅरिओला व्हायरस. कुठला व्हायरस? व्हॅरिओला व्हायरस. व्हॅरिओला. व्हॅरिसेला झुस्टर इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ चिकन पॉक्स. आणि स्मॉल पॉक्स त्याला आपण काजण्या म्हणतो इज कॉज बाय द व्हायरस कॉल्ड ॲज व्हॅरिओला व्हायरस. त्याला आपण व्हॅरिओला व्हायरस म्हणतो. आता हा जो व्हॅरिओला व्हायरस आहे हा कसा काय ट्रान्समिट होतो तर याचं सुद्धा ट्रान्समिशन आपण ॲज सेम ॲज चिकन पॉक्स पाहतो. एक तर त्या पर्सन सोबत कॉन्टॅक्ट आल्यामुळे, सेकंड त्या पर्सनच्या ज्या काही आर्टिकल्स आहेत तर त्या आर्टिकल्सशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे आपल्याला हा स्मॉल पॉक्स नावाचा डिसीज होतो. दॅट इज द कोमाइन टाइप्स ऑफ ट्रान्समिशन. ओके. त्यानंतर याचं मेन सिम्पटम्स काय आहे तर लाईक दॅट चिकन पॉक्स इथं सुद्धा स्किन सोअर्स असतात, म्हणजे रॅशेस. तर आपण लेजन्स किंवा रॅशेस सुद्धा बोलतो. स्किन सोअर्स किंवा रॅशेस आपल्या बॉडीवरती येतात. आता लक्षात ठेवायचं की चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्स मध्ये काय फरक आहे. चिकन पॉक्सचे जे फोडं असतात, जे सोअर्स असतात, दे हॅव लार्जर साईज, ते मोठी असतात. आणि स्मॉल पॉक्सचे जे फोडं असतात तर ते त्याच्यापेक्षा छोटे असतात. बोर्ड दिसत नाहीये बेटा पण माझा आवाज ऐकायला येतो आहे. बोर्ड तुम्हाला युट्यूबवरती दिसत पण माझा आवाज प्रॉपरली सगळ्यांना येता येणार. हा आवाज व्यवस्थित ऐका, समजून घ्या. आणि नसन समजत तर परत आपण युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहू शकता. ओके. सो इट इज नॉट प्रॉब्लेम. त्यानंतर आपण पाहतो की जो काही स्मॉल पॉक्स आहे तर त्या स्मॉल पॉक्सचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे 12 दिवसाचा असतो. म्हणजे तो डिसीज आपल्याला 12 दिवसापर्यंत कंपल्सरी असतो. तो त्यात बसत नाही. म्हणजे 12 दिवसाच्या अगोदर तो बसत नाही, 12 दिवसाच्या नंतर तो बसतो. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्याचे सिम्पटम्स जोपर्यंत आपल्याला दिसतात, डिसीजचे सिम्पटम्स जोपर्यंत आपल्याला दिसतात, म्हणजे पहिलं सिम्पटम ज्या दिवसापासून दिसतं तर शेवटचं सिम्पटम्स म्हणजे ज्या दिवशी आपल्याला दिसत नाही तिथपर्यंतचा जो काही पिरियड आहे, द सिम्पटम्स स्टार्ट अँड सिम्पटम्स स्टॉप, हा जो काही पिरियड आहे दिस पिरियड इज कॉल्ड ॲज इन्क्युबेशन पिरियड. त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आणि स्मॉल पॉक्सचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे इट इज ओनली द 12 डेज. तो 12 दिवसाचा आपल्याला दिसेल. आणि याच्यावरती जर काही ट्रीटमेंट अवेलेबल असेल इट इज ओनली द वॅक्सिन बिफोर द डिसीज. आफ्टर द डिसीज नाही, बिफोर द डिसीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट पाहूया बेटा आपण मेजर्स, ज्याला आपण कॉमनली रुबिओला म्हणतो. रुबिओला, गोवर, याला आपण मराठीमध्ये गोवर म्हणतो. रुबिओला, रुबेला, रुबिओला, हे जे काही आपण नाव आहे इट इज ऑल्सो द
मीजल्स, त्याला आपण मीजल्स बोलतो. मीजल्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रुबेला, रुबेओला. ओके. आता हा जो काही मीजल्स असतो, गोवर नावाचा जो डिसीज आहे, हा लहान मुलांमध्ये आपण सगळ्यात जास्त पाहतो. आता ऍक्च्युली हा जो मीजल्स आहे, दिस मीजल्स इज कॉज्ड बाय द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम बाय द व्हायरस, अँड दिस द व्हायरस इज द रुबेओला व्हायरस. रुबेओला व्हायरस आपण त्याला म्हणतो, रुबेओला व्हायरस. दिस इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑफ द मीजल्स, मीन्स इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑफ रुबेला. रुबेओला व्हायरस पुढे होतो, त्याच्यामुळे आपण त्या मीजल्सला रुबेओलाच म्हणतो. ओके, तो लक्षात ठेवायचं, इज द रुबेओला व्हायरस. आता ते इन्फेक्शन कसं काय होतं, ते इन्फेक्शन टू द ड्रॉपलेट्स. आता तो पर्सन खोकलत नाही, तो पर्सन शिंकत नाही, तो पर्सन बोलत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या थ्रू तो कसा काय होत असेल, ड्रॉपलेटच्या थ्रू काय होतं रे, की ज्यांना मिजल्स होतं तर मिजल्समध्ये काय होतं, बारीक बारीक फोडे अंगावरती येतात, बारीक फुड्या अशा अंगावरती, जसं आपण शहारे आपल्या अंगावरती, काटे अंगावरती येतात, तर तसंच तशा फोडं बाहेर येतात. आणि त्या फोडातून काय होतं रे बेटा, मटेरियल बाहेर निघते, सिक्रेशन बाहेर निघते, वॉटर स्पीड बाहेर निघते, म्हणजे ते ड्रॉपलेटच झाले ना. आणि त्याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मिजल्स होतो. आणि सेकंड म्हणजे कॉन्टॅक्ट, त्या पर्सनसोबत जर कॉन्टॅक्ट आला तरी सुद्धा आपल्याला त्याचा काय होतं बेटा, ट्रान्समिशन होतं, म्हणजे तो डिसीज आपल्याला होतो जर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर. ओके. त्यानंतर आपण पाहतो की याचं महत्त्वाचे सिम्पटम्स कुठले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम्स हे आहे की बॉडीवरती सोअर्स येतात, बॉडीवरती सोअर्स येतात म्हणजे फोड येतात. पण मिजल्सची जी फोडं असतात तर ते स्मॉल पॉक्स पेक्षाही स्मॉल असतात. जसे अंगावरचे शहारे असतात तर तशाच त्या सेमची ते फोडं असतात. आणि याचं एक महत्त्वाचं सिम्पटम्स आहे की या डिसीजमध्ये फीवर खूप जास्त हाय असते, खूप जास्त ताप असतो आणि डोळे पूर्ण लाल असतात, रेड आईज असतात. दिस आर द मेन सिम्पटम्स ऑफ द मिजल्स. एक तर रेड आय लक्षात ठेवायचं. रेड आय म्हणजे कंजंक्टायव्हिटिस, म्हणजे ज्या काही आपले कंजंक्टायवा आहे त्याच्यावरती सूज असते, डोळ्याची जी कंजंक्टायवा आहे त्याच्यावरती सूज असते, त्याच्यामुळे डोळे जे असतात ते लाल असतात, सोअर्स असतात बॉडीवरती, पण स्मॉलर दॅन द स्मॉल पॉक्स. ओके. त्यानंतर आपण पाहूया याचा इन्क्युबेशन पिरियड किती दिवसाचा असतो, इट इज ओनली द 10 days. 10 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड असतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतो. ज्याची इम्युनिटी पॉवर कमी असते त्यांचे इन्क्युबेशन पिरियड वाढतात. ते नॉर्मल व्हॅल्यूज आपण पाहतो, नॉर्मल इन्क्युबेशन पिरियड पाहतो की जो पर्सन 70 kg चा असतो, 70 kg ज्याचं वेट असतं, त्याच्यामध्ये 5 लिटर ब्लड असतं, तर त्याच्या आपण व्हॅल्यूज पाहतो. काही पर्सनमध्ये काय असायचं, इन्क्युबेशन पिरियड वाढतो. Incubation period is depends on the immunity power. It is only the depend on immunity power. Okay. त्यानंतर आपण पाहतो की जे काही मेजल्स आहेत त्या मेजल्सवरती ट्रीटमेंट कुठली तर ट्रीटमेंट अवेलेबल आहे इज द वॅक्सिन. आता तुम्ही ॲडव्हर्टाइज ऐकली असेल किंवा रुबेलाची वॅक्सिन आहे, रुबेलाची वॅक्सिन घ्या, रुबेलाची वॅक्सिन घ्या. सो दिस वॅक्सिन इज कॉमनली कॉल्ड ॲज MMR वॅक्सिन. तर आपण MMR वॅक्सिन म्हणतो, मिजल्स, मम्स, रुबेला. It is called as measles, mumps, rubella vaccine. That is MMR vaccine is the treatment for the measles. पण केव्हा, बिफोर द डिसीज, आफ्टर द डिसीज काहीच नाही आहे अवेलेबल. लक्षात ठेवायचं, व्हायरल डिसीज च्या आफ्टर द डिसीज म्हणजे डिसीज झाल्यानंतर काहीच ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, बट बिफोर द डिसीज द ट्रीटमेंट विल बी अवेलेबल. दॅट्स द वॅक्सिन. मग मिजल्ससाठी कुठली वॅक्सिन सांगितली बेटा मी, MMR वॅक्सिन. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिसीज पाहायला बेटा आपल्याला रॅबीज. रॅबीज मीन्स द हायड्रोफोबिया. त्या डिसीजचा आपण अनादर नेम ठेवतो हायड्रोफोबिया. का बरं म्हटलं मी नंतर सांगतो. आता हा जो काही रॅबीज डिसीज आहे, इट इज कॉज्ड बाय द व्हायरस अँड दिस व्हायरस इज कॉल्ड ॲज रेबीज व्हायरस. त्याला आपण रेबीज व्हायरस म्हणतो. आणि त्या रेबीज व्हायरस मुळे होतो, दॅट्स व्हाय द डिसीज नेम वॉज द रॅबीज. त्याच्यामुळे त्या डिसीजचंच नाव आपण रॅबीज ठेवलं. आता याचं जे ट्रान्समिशन आहे, ट्रान्समिशन कशाच्या थ्रू होतं. हा जो काही रॅबीज डिसीज आहे, दिस रॅबीज डिसीज इज ट्रान्समिटेड बाय द बाईट बाय द रॅबिड डॉग. जे काही कावरलेले कुत्रे ज्याला आपण म्हणतो, जे कावरलेले कुत्रे असतात ते जर आपल्याला जर चावत असतील तर त्याच्यामुळे आपल्याला रॅबीज नावाचा डिसीज होतो. का, कारण की त्या कुत्र्याच्या लाळीमध्ये रॅबीज व्हायरस हे खूप जास्त असतात आणि ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये काय होतात बेटा, ट्रान्समिट होतात. दॅट्स वाय बिकॉज ए डिसीज, दिस डिसीज इज कॉल्ड ॲज रॅबीज. आणि रॅबीजचं सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम जर काही असेल तर इट इज द हायड्रोफोबिया, फिअर ऑफ वॉटर. पाण्याची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते. इट इज नोन ॲज हायड्रोफोबिया. दॅट्स वाय दिस रॅबीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोफोबिया. त्याच्यामुळे त्या रॅबीजचंच नाव आपण ठेवलं हायड्रोफोबिया. इज द कॉमन सिम्पटम ऑफ द मेन सिम्पटम्स ऑफ द रॅबीज. सेकंड सिम्पटम जर आपल्याला रॅबीजचं जर पाहायचं असेल, इट इज द बिहेवियर लाईक दॅट डॉग. तो कुत्र्यासारखं बिहेवियर करतो.
जसं कुत्रं लाळ गाळतं ते जीभ हाय हाय करून तसा तो बिहेवियर करतो. कुत्र्याचे जे काही बिहेवियर्स आहेत, बार्किंग आहे, भुक्यासारखे, बोलायसारखे जे काही आपण कुत्र्याची जी बिहेवियर पाहतो तर ते बिहेवियर त्या पर्सनमध्ये दिसतात. दिस द सेकंड मेन सिम्पटम्स ऑफ द रॅबिट. सगळ्यात पहिलं दॅट इज द फिअर ऑफ वॉटर मीन्स हायड्रोफोबिया. सेकंड द बिहेवियर लाईक दॅट द बायटिंग म्हणजे चावण्यासारखं जसं कुत्रं चावतात तसे तो तिथं बिहेवियर करतो किंवा कुत्रा जसं नाळ गाळतात तशा तो तिथं बिहेवियर करतो. ओके, सो दिस इज द कॉमन सिम्पटम्स फॉर द रॅबिट्स. नेक्स्ट त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो इट इज 1 to 3 months. तो 3 महिन्यापर्यंत आपल्याला ते लक्षणं दिसू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त. किंवा काही माणसामध्ये जर इम्युनिटी नसेल तर तो कायम स्वरूपी त्याच्यामध्ये तो डिसीज असतो मीन्स इट इज फिटल डिसीज. ओके, त्यानंतर याच्यावर जर काही अवेलेबल असतं तर इट इज द वॅक्सिन. त्याच्यावरती सुद्धा वॅक्सिन आहे. डिसीज व्हायच्या अगोदर वॅक्सिन आहे आणि डिसीज झाल्यानंतर आपल्याला इंजेक्शन्स असतात. ओके, तर हा एक डिसीज व्हायरल डिसीज आहे की ज्याच्यावरती डिसीज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट आहे. पण कुत्रं चावलं म्हणजे डिसीज झाला असं नाही. कुत्रं चावलं म्हणजे डिसीज झाला असं नाही. जर तो व्हायरस जर ट्रान्सफर होत असेल तर डिसीज होतो. कुत्रं चावल्यानंतर आपण जे काही ट्रीटमेंट करतो ते इज द ओनली वॅक्सिन. जे वॅक्सिनच आहे जे आपण ट्रीटमेंट करतो कुत्रं चावल्यानंतर तर ते वॅक्सिन घेतो. ओके, टू अवॉइड द रॅबिज. नेक्स्ट आपण पाहूया बेटा मम्स. त्याला आपण म्हणतो गालफोडी. गालफोडी हा जो डिसीज आहे इट इज कॉल्ड ॲज मम्स, ऑल्सो नोन ॲज पॅरोटायटिस. याला पॅरोटायटिस का बरं म्हटलं मी नंतर सांगतोय. जसं हायड्रोफोबिया आपण म्हटलं की कॉमन सिम्पटम्स आहे रेबीजचा फिअर ऑफ वॉटर, दॅट्स व्हाय इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोफोबिया. नेक्स्ट मम्स. आता जे काही मम्स आहे गालफोडी जो डिसीज आहे इट इज कॉज बाय द व्हायरस अँड दिस व्हायरस इज द पॅरामायक्सोव्हायरस. प्रत्येक डिसीजची व्हायरस लक्षात ठेवायची. इन्फ्लुएन्झा मायक्सोव्हायरस, चिकन पॉक्स, व्हॅरिसेला झोस्टर, स्मॉल पॉक्स, वारिओला व्हायरस, मेजल्स, रुबिओला व्हायरस, रॅबिज व्हायरस, मम्स, पॅरामायक्सोव्हायरस. मम्स हा जो डिसीज आहे इज कॉज्ड ड्यू टू द व्हायरस अँड दिस व्हायरस इज द पॅरामायक्सोव्हायरस. इन ट्रान्समिशन थ्रू द कॉन्टॅक्ट अँड ड्रॉपलेट्स. लक्षात ठेवायचं. त्यानंतर याचा सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम जर काही असतात तर जे काही आपले सलायव्हरी ग्लँड्स आहेत, 3 प्रकारचा ग्लँड असतात. सबलिंग्वायनल बरोबर आहे, पॅरोटिड ग्लँड असतात, सब मॅन्डिबल ग्लँड असतात. या 3 सलायव्हरी ग्लँड असतात. त्या 3 सलायव्हरी मधली जी पॅरोटिड ग्लँड आहे तर तिच्यावरती इन्फ्लामेशन येते, सुजते. त्याच्यामुळे आपले दात सुद्धा सुजतात. दॅट्स व्हाय सूज येते म्हणजे इन्फ्लामेशन येते and that's why this disease is called as parotitis. Paro means parotid and ITS. जिथे मी म्हटलं किंवा TIS, TIS हा वर्ड लागतो. ITIS हा वर्ड लागतो means inflammation. Means inflammation on parotid gland, that's why it's called as parotitis and the mumps is also known as the parotitis. का म्हणजे parotid gland वरती काय आहे बेटा inflammation. This is the main and common symptoms of the mumps. गालफोडीचे symptoms आहे. याच्यावरती याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे हा जवळपास 12 ते 16 दिवसाचा असतो. कॉमन लक्षात ठेवायचं. निदान वॅक्सिन जर कुठली असेल तर ती MMR वॅक्सिन आहे. कॉमन वॅक्सिन फॉर मेजल्स अँड मम्स दॅट इज कॉल्ड ॲज MMR वॅक्सिन. मेजल्स, मम्स, रुबिओला. मेजल्स, मम्स, रुबिओला वॅक्सिन त्याला आपण कॉमनली म्हणतो. त्यानंतर आपण पाहूया बेटा पोलिओमायलिटिस. पोलिओमायलिटिस कॉमनली आपण त्याला म्हणतो पोलिओ अँड दिस पोलिओ इज ऑल्सो नोन ॲज पोलिओमायलिटिस. माय मीन्स मसल, लिटिस त्यातला जो यल आहे इट इज फॉर लिम्स. जे काही आपले लिम्स असतात अप्पर लिम्स अँड लोअर लिम्स ह्याच्या ज्या मसल्स आहेत तर ह्याच्यावरती इन्फ्लामेशन किंवा त्या श्रिंक होतात. दॅट्स व्हाय दिस डिसीज इज कॉल्ड ॲज पोलिओमायलिटिस. त्याला आपण पोलिओमायलिटिस म्हणतो. मसल श्रिंक होतात दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज पोलिओमायलिटिस. मसल श्रिंक होणं म्हणजे काय करतात त्या मुवमेंट नाही करत. दे आर मुवमेंटलेस. त्या मुवमेंटलेस होतात, पॅरालाइज होतात. That's why it is called as poliomyelitis or also known as polio. त्याला आपण पोलिओ म्हणतो. आता हा जो पोलिओ हा कशामुळे होतो? इट इज ड्यू टू द पोलिओ व्हायरस. नावाचाच अर्थ आहे पोलिओ व्हायरस मुळे होणारा पोलिओ. आता महत्त्वाचं आहे की हा पोलिओ कशामुळे होतो आणि कसा होतो तर इट इज थ्रू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. याच्यावरून समजत असेल की जो पोलिओ व्हायरस आहे इट इज मोस्टली प्रेझेंट इन फूड अँड वॉटर. तो फूड आणि वॉटरमध्ये प्रेझेंट असतो. पण कुठल्या कंटॅमिनेट म्हणजे जे काही दूषित अन्न आणि पाणी आहे याच्यामध्ये पोलिओ व्हायरस हा सगळ्यात जास्त प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे आपल्याला पोलिओ होतो. तो जर बॉडीमध्ये गेला तर आपल्याला पोलिओ होतो. मग याच्यावरती आपण प्रिव्हेन्शन कुठलं पाहतो तर प्रिव्हेन्शन इज द वॅक्सिन. सगळ्यांनी पोलिओ वॅक्सिन घेतलेली आहे.
तर ती जी वॅक्सिन आहे तर ते पोलिओ झाल्यानंतर घेतो का पोलिओ व्हायच्या अगोदर? बिफोर द पोलिओ, बरोबर. पोलिओ झाल्यानंतर आपण ते पोलिओ व्हायच्या अगोदर आपण ते वॅक्सिन घेतो. मीन्स याच्यावर आपल्याला समजतं की जे काही आपल्याला व्हायरल डिसीज दिसत ऑल द व्हायरल डिसीजेस हॅव अ ट्रीटमेंट बिफोर द डिसीज. ओके. त्यानंतर आपण पाहतो की असं सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम जर काय असतं तर मसल श्रिंक आणि लिम्स पॅरालिसिस. लिम्स पॅरालाइज होतात. पॅरालाइज होतं म्हणजे काय तर श्रिंक, एक पाय नॉर्मल असतो, दुसरा पाय एकदम बारका असतो, एक हात नॉर्मल असतो, दुसरा हात बारका असतो, असे जे काही आपल्याला सिम्पटम्स आर कॉल्ड ॲज पोलिओ. याच्यावरती वॅक्सिन आहे. दिस वॅक्सिन दॅट इज आपण कॉमनली पाहिली की ती वॅक्सिन असते. ओके. त्यानंतर आपण पाहतो की डेंग्यू फीवर सगळ्यांना माहिती असेल. डेंग्यू हा सगळ्यांना ऐकला. डेंग्यू फीवर जो आहे हा जो डेंग्यू ताप आहे हा एक व्हायरल डिसीज आहे जो 4 व्हायरसमुळे होतो. पहिला म्हणजे डी व्हायरस, दुसरा ई व्हायरस, तिसरा एन व्हायरस, चौथा वाय व्हायरस. दॅट्स वाय कॉमनली कॉल्ड एज DENY व्हायरस. डेंग्यू हा DENY व्हायरसमुळे होतो. डी वेगळा व्हायरस आहे, ENY हे 4 असे वेगवेगळे व्हायरस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. दॅट्स वाय इज कॉमनली द DENY व्हायरसमुळे कॉज होणारा डिसीज डेंग्यू फीवर. पाहा डेने दिसत डेने दॅट्स वाय द नेम इज द डेंग्यू. जेव्हा त्याला डेंग्यू म्हटलं. आता हा डिसीज कोणामुळे ट्रान्सफर होतो? इट इज ट्रान्समिटेड बाय द मस्किटो. तो मच्छरामुळे होतो. 2 प्रकारचे मच्छर असतात, एडिस ॲजिप्टी आणि एडिस अल्बोपिक्टस. हे जे काही मॉस्किटो आहेत एडिस ॲजिप्टी आणि एडिस अल्बोपिक्टस. कुठलं एडिस ॲजिप्टी, एडिस अल्बोपिक्टस या 2 मॉस्किटोमुळे आपल्याला डेंग्यू नावाचा फीवर होतो. लक्षात ठेवायचं. एडिस ॲजिप्टी आणि एडिस अल्बोपिक्टसमुळे ट्रान्समिट होणारा जो डिसीज आहे इज द डेंग्यू फीवर. आता कॉमन सिम्पटम जर काही असेल तर फीवर आणि फटिग इन लिम्स. पायामध्ये थकवा जाणवतो, आपले जे लिम्स झाली तर थकल्यासारखं वाटत, हात पाय थकल्या गळून गेल्यासारखं वाटत, फीवर असतो, ताप असतो. त्यानंतर इन्क्युबेशन पिरियड असा ठरलेला नाही आहे किती दिवस असू शकतो. प्रॉपर इन्क्युबेशन पिरियड नाही आहे डेंग्यू फीवरचा. दॅट्स वाय हा कितीही दिवस आपल्याला असू शकतो आणि याच्यावरती कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही. देयर इज नो वॅक्सिन अँड देयर इज नो आफ्टर ट्रीटमेंट कॉजेस अ डिसीज. म्हणजे डिसीज झाल्यानंतर ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. इज द डेंग्यू फीवर. त्यानंतर आपण पाहतो ट्रॅकोमा. डोळे येणं सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचे डोळे येतात. मला माहिती आहे ना चष्म्यामुळे डोळे येतात, तिला चिकलं बाहेर पडतात, तर त्या डिसीज आपण म्हणतो ट्रॅकोमा. आता ट्रॅकोमा कशामुळे होतो? व्हायरसमुळे होतो. अँड दिस व्हायरस इज द क्लॅमायडिला ट्रॅकोमायटिस. तर आपण म्हणतो क्लॅमायडिला ट्रॅकोमायटिस व्हायरस असतो, त्यामुळे आपल्याला ट्रॅकोमा होतो. डोळे येणे त्याला आपण म्हणतो, डोळे येणं. ओके. आता हा कशामुळे होतो? एक तर कॉन्टॅक्ट आल्यामुळे, इन्फेक्टेड पर्सनच्या सोबत कॉन्टॅक्ट आल्यामुळे, आणि सेकंड आपण पाहतो कोमाइड वातावरण. म्हणजे काय की त्याच्या आर्टिकलशी, त्या पर्सनच्या आर्टिकलशी आपला कॉन्टॅक्ट आल्यामुळे आपल्याला तो डिसीज होतो. याचा मेन सिम्पटम जर काही असेल तर फीवर, ताप असते आणि ग्रॅन्युल्स इन आयलिड्स चिपळा येतात. ग्रॅन्युल्समध्ये चिपळा येतात. आपल्या जे काही आयलिड्स आहेत तर इथे आपल्याला काय चिपळा येतात. ते कॉमन सिम्पटम ज्याला आपण म्हणतो ट्रॅकोमा म्हणजे डोळे येणं. म्हणजे त्याला आपण डोळे येणं म्हणतो. याचं इन्क्युबेशन पिरियड 5 ते 12 दिवसाचा असतो. याच्यावरती काही अवेलेबल असेल तर इज द वॅक्सिन. लक्षात ठेवायचं वॅक्सिन अवेलेबल आहे. त्यानंतर आपण पाहतो एड्स. दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम सगळ्यांना माहिती आहे. एड्स जो आपल्याला शिकायचा आहे. आता नाही शिकू आपण, आपण सगळे डिसीज शिकल्यानंतर आपण एड्सला शिकू. तो तुम्हाला शिकायचा आहे एड्स ज्या व्हायरसमुळे होतो इज द HIV व्हायरस, ह्युमन इम्युन व्हायरस. त्याला आपण म्हणतो ह्युमन इम्युन व्हायरस. त्याच्यामुळे तुम्हाला एड्स नावाचा डिसीज होतो. त्याचं ट्रान्समिशन कसं होतं? जर इन्फेक्टेड पर्सनच्या ब्लड सोबत जर कॉन्टॅक्ट येत असेल, मग ते कशाच्याच होतं, एक तर सेक्सुअल कॉन्टॅक्ट असेल, निडल असेल, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याला जर ब्लड लागलं असेल इन्फेक्टेड पर्सन, त्या ब्लड सोबत जर कॉन्टॅक्ट येत असेल तरच तुम्हाला एड्स होतो. दॅट्स वाय ट्रान्समिशन इट इज ओनली द कॉन्टॅक्ट विथ ब्लड. मग ब्लडच्या थ्रू जर ट्रान्समिशन होत असेल तर कुठलं मेथड आहे? व्हेइकल बॉर्न इनडायरेक्ट ट्रान्समिशन. व्हेइकल बॉर्न बरोबर आहे, ते वाचून घ्यायचं. त्यानंतर याचे कॉमन सिम्पटम जर काही असेल तर कॅन्सर असतो. लक्षात ठेवायचं, ज्यांना एड्स असतो त्या लोकांना कॅन्सर असतो. त्यानंतर त्यांचा ब्रेन डॅमेज होतो. मानसिकरित्या ते थोडेसे डल होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर त्यांच्या ज्या WBC आहेत, ज्या इम्युनिटी देण्याचं काम, आपण WBCला इम्युनिटी सेल म्हटलं होतं, त्यांना आपण डिफेन्स सेल म्हटलं होतं. कारण की WBC आपल्या बॉडीमध्ये या डिसीजची लढण्याची शक्ती तयार करतात आणि त्याच तिथं काय होतात बेटा, कमी होतात. म्हणजे तिथे काय होतो? ल्युकोसायटोपेनिया. तिथे ल्युकोसायटोपेनियाची कंडिशन येते, म्हणजे WBCला काउंट कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला एड्स होतो.
याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे नॉर्मली मी तुम्हाला सांगतोय, जर फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर तो 28 महिन्यापर्यंत असतो. नंतर जर आपण आवडला नाही तर तो डिसीज कधीच नाहीसा होत, तो डिसीज एकदा झाला तर बरा होत नाही. पण नॉर्मल इन्क्युबेशन पिरियड सांगितलं की बाबा जो HIV असतो तो तोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही, म्हणजे 28 महिन्यापर्यंत तो ॲक्टिव्ह होत नाही, त्याच्यानंतर तो ॲक्टिव्ह होतो. ओके, त्यानंतर याच्यावरती कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट नाही. हा जो इन्क्युबेशन पिरियड आहे हा इन्क्युबेशन पिरियड खरा आहे असं समजायचं नाही, पण ॲक्च्युली आपण नॉर्मल स्टेटमध्ये जर पाहिलं तर 28 महिन्यापर्यंत HIV बॉडीमध्ये असतो. आणि तो HIV जर ॲक्टिव्ह झाला नाही किंवा आपली इम्युनिटी जर जास्त असेल आणि त्यानं जर HIV जर डिस्ट्रॉय केलं तर तो HIV निघून जातो, म्हणजे HIV होत नाही. पण HIV जर हायपर असेल आणि इम्युनिटी जर कमी असेल तर मग मात्र आपल्याला एड्स नावाचा डिसीज होतो. बरोबर, एवढं लक्षात ठेवा. मग तो HIV बॉडीमध्ये किती दिवस राहू शकतो तर 28 महिन्यापर्यंत राहू शकतो. तो पण तो डिसीज कॉज करत नाही, पण 28 महिन्याच्या नंतरही तो गेला नाही तर तो डिसीज कॉज करतो. इथे मात्र थोडंसं वेगळं आहे. ओके, त्यानंतर आपण पाहतो हिपॅटायटिस. लिव्हरवरती सूचना. हिपॅट म्हणजे लिव्हर. कशामुळे होतो? हिपॅटायटिस A प्लस B, दोन व्हायरस आहेत, हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस B. कशामुळे होतो? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी. याच्यामध्ये महत्त्वाचा सिम्पटम जर काही असेल तर ते जॉन्डिस. लिव्हरच्या संदर्भात कुठलेही महत्त्वाचा सिम्पटम असेल तर जॉन्डिस असतो. इन्क्युबेशन पिरियड आहे बेटा 20 ते 35 दिवस, एक महिना राहतो जवळपास. आणि याच्यावरती कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. एड्स झाला, हिपॅटायटिस झाला, याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. याच्यामध्ये शेवटी जर काही असेल तर एकच बेस्ट ट्रीटमेंट आहे मृत्यू. त्याच्याशिवाय दुसरी कुठलीच ट्रीटमेंट नाही, मृत्यू आहे. त्यानंतर आपण पाहतो बेटा चिकनगुनिया. ऐकलेला आहे. चिकनगुनिया इज कॉज बाय द अल्फा व्हायरस. इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड फ्रॉम द फूड अँड वॉटर. मेन सिम्पटम्स फटीग मध्ये थकवा जाणवतो आपल्याला चिकनगुनियामध्ये आणि आपले हातपाय काहीच काम करत नाहीत. लाईक दॅट डेंग्यू फिवर. चिकनगुनिया आणि डेंग्यू जवळपास सारे जास्त फक्त व्हायरस वेगळे असतात. इथं अल्फा व्हायरस, इथं DELY व्हायरस. त्याचा इन्क्युबेशन पिरियड 15 दिवसाचा असून याच्यावरती कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. सो दिस आर द सम व्हायरल डिसीजेस, ज्याला आपण शॉर्टली एका चार्टच्या स्वरूपात पाहतो. हा चार्ट मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतो, जसाच्या तसा लिहून घ्यायचा. याच्यातलं महत्त्वाचं हे आहे की डिसीजेस आणि त्यांचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचे आणि वॅक्सिन लक्षात ठेवायचे आणि महत्त्वाचे सिम्पटम्स लक्षात ठेवायचे. ट्रान्समिशन किंवा इन्क्युबेशन पिरियड जास्त लक्षात ठेवला नाही तरी चालतं. पण मी काल कॉमन कोल्डचं तुम्हाला इन्क्युबेशन पिरियड सांगितलं नाही तर इट इज ओनली तर 7 to 10 days. लक्षात ठेवायचं कॉमन कोल्डचा इन्क्युबेशन पिरियड 7 to 10 days आहे. आजकाल आपण एवढंच पाहू. फटाक्षी त्यांना चार्ट दिसलं त्यांना चार्ट लिहून घ्यायचा, नाहीतर मी ग्रुपवरती ताबडतोब सेंड करतो. फटाक्षी या व्हायरल डिसीजचा चार्ट लिहून घ्यायचा, तुम्हाला तसंही समजून जातं. ओके, आजसाठी आपण एवढंच तोपर्यंत